छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसेच पैठण शहराचे प्रसिद्ध विधितज्ञ वकील साहेब राहुल बाबर सर आपल्यासोबत आहे। बाबर सर, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पैठण शहराचं एक भाग्य आहे की पैठण शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालय पैठणला आलंय, त्याची मंजुरी झाली, पैठण शहरात ते कार्यान्वित झाले। याच्यामुळे गोरगरिबांचा खूप मोठा फायदा होतोय आणि पैठण शहरामध्ये पक्षकारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली। असं असताना पैठण कोर्टाच्या समोर मोठ्या प्रमाणात झाडीझुडपी जमलेली आहे। दुसरी गोष्ट, या भागामध्ये पिण्याच्या पाईपलाईनचा एक चेंबर आहे, त्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, यामुळं रात्रीबेरात्री त्याच्यामध्ये अपघात होतात। तिसरी गोष्ट आणि शेवटची अशी की कोर्टासमोर असलेली जी काही डीपी आहे तर त्या डीपीवर मोठ्या प्रमाणात वेली चढलेल्या आहेत, यामुळे मोठा अपघात घडण्याची एक शक्यता निर्माण झाली। तर आपण पक्षाच्या वतीने याबद्दल काय मागणी करणार, काय प्रतिक्रिया देणार? हो, नक्कीच। या ठिकाणी आपण पाहतो पैठण शहराला आज रोजी सत्र न्यायालय स्थापन झालेलं आहे आणि ती आज रोजी कार्यान्वित झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो सर्व पक्षकारी पाहतात की कोर्टाची जी बाहेरील जो रस्ता आहे त्या रस्त्यावर झाडे झुडपे तसेच घाण ही खूप प्रमाणात सापलेली आहे आणि स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी संपूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, हे प्रत्यक्षाने आपल्याला दिसून येतं। आणि तसेच जे काही डीपीचा जो मुद्दा आहे त्या डीपीवर जे चाललेली जी वेली आहे ती वेली काढण्याचं काम हे महावितरण कंपनीचं आहे। ते महावितरण कंपनी यावर खबरदारी घेऊन ते काम तत्काळ करणं गरजेचं आहे। तसेच जो आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला तो खड्ड्याचा, त्या खड्ड्याबाबत जो पाईपलाईनने यापूर्वी जो पाईपलाईन खोदण्यात आली, पाईपलाईन खोदण्यानंतर त्या ठिकाणी ते संपूर्ण काम करणं गरजेचं होतं, परंतु स्थानिक प्रशासन नगर परिषद यांनी ते काम पूर्ण केल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे देखील या परिसरामध्ये अपघात होऊ शकतो, कारण की आज रोजी या पैठण न्यायालयामध्ये पक्षकारांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे आता पाऊस सुरू आहे, या पावसामुळे ते पाणीही साचू शकतं। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन जो कोर्टाचा जो बाहेरील परिसर आहे, घाण असेल, झाडेझुडपे असेल, ही त्यांनी त्वरित साफसूफ करावी, ही आपली भारतीय जनता पार्टीच्या तर्फे त्यांना विनंती राहील। बस। दुसरी गोष्ट, महावितरणाला आणखी काय विनंती करणार आपण? महावितरण कंपनी यांनी जे काही समजा लाईटचे जे काम आहेत किंवा जो वेलीचा जो प्रश्न आहे, हा वेलीचा प्रश्न तो त्वरित त्यांनी साफसूफ करावी
आणि जी डी पीमध्ये जी साचलेली जी घाण आहे किंवा जी झाडे झुडपे त्यांनी ती काढून घ्यावी. या पलीकडे जाऊन जी त्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता करावी. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.